आणि गुन्हेगाराला जात नसते आणि पक्ष नसून नेता नसतो, ज्याची सत्ता त्याच्या ताटाखाली गुन्हेगार जाऊन थांबतो. म्हणून तर आम्ही चंद्रकांत दादांना मी विनंती करतो की एकदा एक घाण काढा, एकदा स्पष्टीकरण द्या. चुका होतात, चुका होऊ द्या, पण तुम्ही एकदा म्हणा ना आम्ही हे नसते नाबूद करतो. गौतमी पाटील हिला कधी उचलायचं? अरे मग ह्याला म्हणा ना एकदा कधी घ्यायचं, एकदा जा ना कमिशनर ऑफिसमध्ये, याला घ्या ना. अरे एका लेडीजबद्दल बोलतो बघा, तिची चूक आहे. तिने त्या पालकांना भेटायला जाऊन होतं, माणुसकीच्या दृष्टीने त्यांना गोळ्या औषध द्यायला, पण ती वस्तूची तुझी चूक आहे. पण तुम्ही आमचा कार्यकर्ता करतो रे, उचलले त्याला आमकं कर रे, हे मंत्र्याला शोभतं का? आणि त्यांचा चेहरा एक आणि काम वेगळं आहे. तर त्यांनी हे सगळं संपवलं पाहिजे. समीर पाटील त्यांच्या आर्थिक व्यवहारापासून तर राजकीय हस्तक्षेप करतो, हा समीर पाटीलच माहीत नव्हता मला. पण हा समीर पाटील मी अक्का म्हणला अरे यांच्या इथं पी ए, मग मी गेलो कोण पी ए? समीर पाटील. तर तो समीर पाटील पी ए नव्हता, तर हा त्याचं सगळंच पक्ष आणि सगळंच गायवळ टोळी चालवणं हे सगळं त्याचा संपर्क ह्याच्यामध्ये आला. आणि म्हणून समीर पाटील माझ्यासमोर आला. मग एक त्याचा उलगडला गेला. तो म्हणला मी 100 कोटीचा मालक आहे, मी आमकाय मी तामकाय. मग मी हळूहळू माहिती घेतली, तर आपण गायवळ टोळी चालवतो चंद्रकांत दादाच्या माध्यमातून, पोलीस स्टेशन चालवतो. ह्याला ते PI देशमाने त्याला राड कार्पेट टाकतात आणि त्याला त्यांच्या गाडीतून फिरवतात. आणि त्यांनी एक दहशत निर्माण केली की मी मंत्र्यांबरोबर असतो आणि पोलिसांच्या बदल्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली. हे चंद्रकांत दादांनी त्याचा खुलासा केला पाहिजे का नाही?